वाघासारखे फेऱ्या मारतायत आणि तो हवालदार आला ना की डरकाळी फोडतील। अगं पण आजी खरंच गरज होती का बरं पोलीस तक्रार करायची? अगं अजिबात गरज नव्हती, पण सांगणार कोण? आहे हिम्मत। आणि जरी सांगितलं तरी हे ऐकणार आहेत का? हात धुवून मागे लागलेत त्या बिचाऱ्याच्या। दुकानात जाऊन बसत होते ना तेवढी वर्ष सुखाची गेली बाई, पण आता घरी बसायला लागल्यापासून नव्याने सासूरवास सुरू झालाय सगळ्यांना। नको जीव करून टाकतील आता त्या देशपांड्याच्या मुलाला। अगं पण आजी आपल्याला वाटत होतं तेवढा उद्धट नाहीये ग तो। अगं उद्धट कसला, अगदी गोड आणि निरागस पोरगा आहे ते। मगाशी मी समजावल्यावर लगेच तयार झाला आपल्या विद्युत कक्षाची किल्ली परत करायला। हो, तो हवालदार यायच्या आत जर त्यांनी किल्ली दिली ना तर सगळं संकट टळेल बाई। देवा त्याला लवकर चांगली बुद्धी दे रे बाबा, आमची किल्ली परत देण्याची। चोरीचा मामला टडंग 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 टडंग, मामा ही थांबला। तू का थांबलायस इकडे? ना 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 ना। आजी बाबांना बघूनच तुम्ही दोघी गप्पा बसलात ना? तू गप्रे कार्ट्या, चल अभ्यास कर बघू। सई सई माझं ना घड्याळ राहिलंय, आणून देशील? हो आणते आणते। आप्पा कोणाची वाट बघतायत की काय? वातावरण गरम दिसतंय सकाळी सकाळी। सकाळी सकाळी नाही, दिवस रात्र तापलेलंच असतं वातावरण आपल्याकडे। त्या हवालदार वाडेकरची वाट बघतायत, देशपांड्यांच्या मुलाची तक्रार करणार आहेत। काका अरे मला असं वाटलं निवळलं असेल ते प्रकरण। अरे कुठलं निवळतंय एवढ्यात? त्या वाडेकरने 2 फटके मारले ना म्हणजे लगेच देईल बघ तो किल्ली। तुला तर माहितीये तो वाडेकर तोंडाने कमी आणि हाताने जास्ती बोलतो। हो, पण एवढा बाऊ करायची गरज आहे का? आपल्या विद्युत कक्षाची किल्लीच घेतली आहे ना त्यांनी, घरावर दरोडा घातल्यासारखी चिडलेत। नाही नाही, चूक ती चूकच, मग ती छोटी असो वा मोठी। आणि मी माझं नाही आप्पांचं मत सांगितलं। बिचार ते पोरगं काय वाढून ठेवलंय आपल्या पुढे माहितच नाहीये त्याला। Diggs, Diggs, hey! Do you know what happened today? भाई काय झालं काय भाई? हा तुला तो म्हातारा सॉरी बिरी बोलला की काय? No, 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 no. She spoke to me, and she spoke really nice. तू गेला मग ती भेटला। भाई भाई काय बोलली काय ती? हा She said if I return the keys, everything will be all right. And you know what? She's really understanding, not like that oldie. भाई लड़की ब्यूटीफुल कर गई चूल, टेडिंग टेडिंग टिंग टेडिंग टेडिंग टिंग टेडिंग टेडिंग टिंग, लड़की ब्यूटीफुल कर गई चूल। What is wrong with you? काय झाला तुला? भाई मला काय नाही झाला, पण भाई तुला काहीतरी होतंय भाई, कळतंय का तुला? प्रेमाचे धागे जुळतायत भाई। Shut up. She's not my type. But she's nice though. अरे भाई आप्पा केतकरची नात आहे ती, नाही ससून असून असणार किती? Yeah, but the way we thought about her, तेवढा वाईट नाही। भाई मग आता काय करायचं ठरवलंय तू? What am I gonna do? I'll say sorry and finish the chapter. Give me the key. भाई माझ्याकडे कुठे चावी? You're supposed to have the key. अरे भाई माझ्याकडे नाहीये चावी, तुझ्याकडे आहे। Oh God, you lost the key. मी कुठे? Find it. Did you find them? नहीं भाई, अरे यार Now? आजी अहो ते नेहमीचे लाडू द्या ना, ते मस्त आहेत। लाडू? हो। सई जरा आण बाई। हो हो आणते। हा हा मी सांगते, आल्यापासून आम्हाला त्रास देतोय मुद्दामून, त्यामुळे अगदी नको जीव काढून टाकला या माणसाने। त्या माणसाने म्हणजे त्या माणसाने? हा काय त्रास देतो तो माणूस? आमच्या विद्युत कक्षाची किल्ली चोरली हो यांनी। विद्युत कक्ष म्हणजे मीटर रूम हो।
मीटर रूम? काय सांगताय काय? अहो म्हणजे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हा अहो अहो काय करायचं ते लवकर लवकर करा. हो हे काय लवकर संपवतो लगेच. हो थांबा आप्पा. हा आता खडी फोडायलाच पाठवतो त्याला बघा. आता आगाऊपणा करू नका. तो मुलगा खूप आगाऊ आहे असं म्हणायचं ह्याला. तो काय आगाऊपणा करतोय? असे अनेक आगाऊ आम्हाला भेटतात, पण हा आमचा अपमान आहे ना. म्हणजे तुमच्या सारख्या टोटल मराठी माणसाच्या घरात तो चोरी करतो म्हणजे काय? आमचा पण अपमानच आहे. अहो टोटल नाही हो, संपूर्ण. संपूर्ण मराठी, संपूर्ण मराठी. आप्पा तुम्ही बसा ना. बसा बसा. थोडं शांत व्हा हो. हा तुम्ही कपडे घातलेत म्हणून आम्ही तुमचा मान ठेवतोय. हा मी कपडे घातलेत म्हणजे? असं काय करता? मी रोजच कपडे घालतो. अहो म्हणजे तुम्ही गणवेशात आहात म्हणून आम्ही तुमची अशुद्ध मराठी खपवून घेतोय. हा बाबा तुम्ही कशाला त्रास करून घेताय उगाच? तुमच्या भावना पोचतात मला. अहो इथे बसून काही होणार नाहीये, तिथे जावं लागेल. अहो हे काय मग? एक तर तो अर्धा चहा दिलाय, तो अर्धा चहा आधी संपवतो आणि निघतो ना. माझे पूर्ण करा आणि मग हा अर्धा चहा तुम्हाला मिळेल. अहो आप्पा 1-2 घोटच राहिला तेवढं पटकन घेतो. आणि अहो वाडेकर ऐकता का ते हे बघा ताई, तुम्ही काळजी करू नका. आत्ता जातो सुतासारखा सरळ करून येतो बघा. 1 मिनिटात आलोच. आप्पा तुम्ही कुठे निघालात? मी सरळ केल्याचे पुरावे तुम्हाला आणून देतो ना. तुम्ही बसा इथे, आलोच मी. अहो बंडीमध्ये कुठे निघालात? तिकडे बाहेर आगणात उभं राहून मजा बघणार आहे त्याची. आगणात उभं राहून आप्पा बघा बघा या वयातला उत्साह बघा. काहीच होऊ शकणार नाही का ग आजी? हा माणूस काही करून देईल तर ना. त्या मुलाने किल्ली आणून दिली असती ना तर हे सगळंच टळलं असतं. त्याने पण एवढा वेळ का लावला किल्ली द्यायला काय माहित. हो ना. इथं झोपलाय गेंड्यासारखा. इथं झोपलाय तू? केतकरांच्या घरात चोरी करतोस तू? तुझी हिंमतच कशी झाली? तुला काय वाटलं पोलीस काहीच करणार नाही? काहीच करणार नाही. अरे ते आप्पा केतकर आहेत म्हणून मराठी भाषा जिवंत आहे. त्यांच्यासाठी आपण जीव देऊ पण शकतो आणि जीव घेऊ पण शकतो. आप्पा चांगला बोकालला धरून तुम्ही जा घरी, मी आलोच. चोरी करतो बरं. Hey, stop it. Who are you? कौन तुम्ही? कोण तुम्ही म्हणजे पोलिसांनाच विचारतोस कोण तुम्ही? You're a cop? कॉप? काय कॉप करतोस तू? कॉप यानं आप्पांची चावी चोरली, आप्पा केतकरांची. No, it's not how you think. He didn't take the keys. I took the keys. तरी पण मी यालाच घेऊन जाणार. I mean, की मी घेतलं त्यानं नाही. किल्ली तू चोरलीस? तुला पण? No. I didn't steal the key. This is my key. He just had it. I went there to take it, but he couldn't listen. He was angry at me, so I had no chance to explain myself. So when I went to... अरे बाबा गपरे. अरे तो प्युअर मराठीत बोलतो आणि तू शुद्ध इंग्लिश मध्ये बोलतोस. अरे भरीत केलं रे माझं. दे ती चावी माझ्याकडे दे, मी त्यांना देतो. आणि भावड्या, अरे कशाला त्या स्वदेशी केतकरांच्या नादी लागतोस रे? म्हणजे? अरे बाबा नुसता त्रास आहे रे बाबा डोक्याला. हा माणूस दर 2 दिवसाला आम्हाला फोन करतो आणि समजा घरी नाही गेलो तर हा पोलीस स्टेशनला येतो आणि शुद्ध मराठीमध्ये डोकं खात बसतो. You mean तुम्हाला कालात नाही त्यांचा? अरे नाही ना बाबा, काय सांगतो आता. Thank God you're with me. I was about to return the key. की देणार होतो तेवढ्यात तुम्ही आलं. नाही ठीक आहे. आता मी त्यांना चावी देतो. चल येतो मी. All right. अरे भारीतला कॅमेरा दिसतोय. Yeah. म्हणजे तुम्ही शूटिंग वाले का काय म्हणायचं? No, I'm here to make a documentary. मी documentary बनवणार. वा बनवा. पण मी काय म्हणतो, आपला एक झकास फोटो काढा ना एकदम कडक.
म्हणजे कसा हँडसम वाटायला पाहिजे. Sure, why not? हे काय झालंय ना, महिना झालाय बायको म्हणते डीपी बदला, पण फोटोच नाही ना. आता डीपी बदलणार. Sure, sure. And smile. Great. Like it? अरे वा, मस्त 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 आला एकदम. थँक्यू. एक काम करा, माझा नंबर घ्या ना, मेसेज करा मला. Okay. Tell me. 9867 Huh? 46. All right. साहेब मी पण घेतला का तुमचा नंबर? नाही काय मॅटर झालं तर कॉल करेन तुम्हाला. चालेल. आणि त्या म्हाताऱ्याने विचारलं ना, सांगायचं वाडेकरांनी लय छापला धरून. Yeah, sure, मस्त sure. मस्त ऍक्टिंग करायची. हा? Sure. चालेल. हे बघा अशी. Oh, I'm sorry. ये तू. आता हातात बेड्या घालून चांगला पोलीस कोठडीत टाकतील त्याला. तिथे 4 फटके पडले की मग त्याचं ते इंग्रजी, त्याचा उर्मटपणा कसा बाहेर पडेल. अहो हा बघा, गरम गरम काढा घ्या आणि शांत बसा बघू जरा. किती त्रास करून घेताय उगीच. नाही म्हणजे मी म्हणत होते की नाही म्हणू नका. अजून ते वाडेकर कसे आले नाही? मी जाऊन बघतो तिकडे काय चाललंय ते. आप्पा वाडेकर काका गेलेत ना, ते समजावतील त्याला. तुम्ही शांत व्हा. नाही. त्याला शिक्षा होताना मी या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आजी, तो अर्धा चहा टाका बरं, मला अर्धा चहा प्यायचा आता. थांबा, कुठं निघाला? चहा. वाडेकर तुम्ही आधी मला सांगा, काय केलं त्या गाढवाचं? अहो बुकलून काढला ना चांगला त्याला. आवाज ऐकला ना तुम्ही? आवाज ऐकला हो, पण तुम्ही त्याला खडे फोडायला पाठवणार होता, त्याचं काय? मग आता नाही पाठवणार? नाही, आता नाही पाठवता येणार. म्हणजे अहो म्हणजे हे काय, किल्ली परत केली ना त्यानं. किल्ली परत केली म्हणजे त्याला शिक्षा नाही होणार? आता कशी होणार? अहो किल्ली परत केली म्हणजे मॅटर क्लोज झाला ना. आपलं ते चुकलं म्हणजे प्रकरण मिटलं ना. असं कसं प्रकरण मिटलं सांगा ना. असं कसं प्रकरण मिटलं? तुम्ही म्हणाला होता की तुम्ही त्याला शिक्षा करणार आहात म्हणून. अहो केली ना मग शिक्षा. इतका बुकलून काढलाय चांगला. हे बघा, पण आता आत नाही घालता येणार. अहो जाऊ द्या ना, किल्ले परत केलेत ना त्यांनी. तुम्ही त्याची वकिली करू नका. आप्पा हे बघा, अहो एकाच प्लॉटवर 2 बंगले आहेत म्हटल्यावर तुमचा जेवढं त्या किल्लीवर हक्क आहे तेवढंच त्याचा सुद्धा आहे ना. हा, आता तुम्ही जर का त्याला किल्ली दिली नाही तर तो तुम्हाला कोर्टात नाही खेचणार. नको. अरे तो काय माझ्यावर दावा ठोकेल? उलट मीच त्याला न्यायालयात खेचीन. अहो त्या सामंत वकिलांना दूरध्वनी लावा. आप्पा सध्या तरी माघार घेतलीये ना त्याने, जाऊ द्या, नका नादी लागू त्याच्या. हा, आणि आपली किल्ली मिळाली आहे ना, मग संपला विषय. नको उगाच वाढवायला. हा, आणि इथून पुढे आपला त्याच्याशी काहीही संबंध नसेल. अजिबात नसेल. हा, किल्ली मागितली की किल्ली द्यायची लगेच. हा, आणि बाकी कोणत्याही बाबतीत काहीही बोलायचं नाही. पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. बघा आप्पा, तुमची नात किती समजूतदार आहे. म्हणजे मी समजूतदार नाहीये का? अहो आप्पा, असं कुठे म्हणालो मी. या आता. नमस्कार. येतो. आजी, लाडू देताय ना? लाडू तुम्हाला दिलेलं काम आधी पूर्ण करा, मग तुम्हाला देईन 1.5 लाडू. निदान त्या प्रेरणेने तरी तुम्ही काम कराल. जाऊ द्या, त्यापेक्षा असं करा ना, तो आपला उरलेला अर्धा चहा द्या. अर्धा चहा. दूध संपलंय. येतो. किल्ली परत केली म्हणे, पण आधी तो वागला त्याचं काय? अहो जाऊ द्या हो. आता जरा ना तुम्ही तुमच्या घशाकडे लक्ष द्या. गरम गरम पाण्याने गुळण्या करता का? चला. नाही अहो, म्हणजे तुम्हाला अगदी बरं वाटेल. मी तुम्हाला सांगते, तुम्ही गुळण्या करा. नाही, हळद पण घालते त्याच्यात, मीठ सगळं घालते. एकदा बोलू का नचिकेतशी? Hey. ते प्रकरण मिटलं बरं का, म्हणजे किल्ली परत केली आहे. I was about to ask that. Thank you so much. आणि तुम्ही तेवढं लक्ष देऊन माझं ते पाठवून द्या. या मी पाठवला, तुम्हाला मिळणार. By the way, this is for you. हे काय? It's a picture of Sydney Harbor.
Just a small gesture. Thank you so much for solving my problem. भास्करराव, अहो तुम्ही पण आपल्यासाठी एवढं केलं म्हणून तर हे सगळं जमलं ना. आणि आपल्या दोघांमध्ये चांगलं गिव्ह अँड टेक झालं म्हणून तर हे प्रकरण सॉल्व्ह झालं ना. True. ते oldie थोडा डिफिकल्ट आहे. थोडा? अहो चांगलाच डिफिकल्ट आहे. अहो ऐकतच नाही हो. काय आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं म्हणून फोन केलं की मग यावं लागतं. आता सुद्धा काहीच ऐकत नव्हता पण ती त्याची नात थोडी शहाणी आहे म्हणून हे प्रकरण मिटलं. जाऊ द्या, या प्रकरणावर जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. Nice to meet you too. चला येतो. पैसे चारले ह्याने त्या हवालदाराला. This is for you. Thank you so much for solving my problem. आणि आपल्या दोघांमध्ये चांगलं गिव्ह अँड टेक झालं म्हणून तर हे प्रकरण सॉल्व्ह झालं ना. True है की that. नाही? True, true. मला आधी वाटलं होतं नचिकेत मनाने चांगला आहे आणि चुका काय कुणाकडूनही होऊ शकतात, पण आज जे काही वागलाय ना तो, त्याला चूक नाही म्हणता येणार. गुन्हा आहे तो. आणि आता मला आप्पांचं म्हणणं पटतंय, याला इथून काढायलाच हवं. आणि अशा माणसाला मी नाही मदत करणार. ताई, हा, तू कधी आलास? आता झालो. तू नचिकेत दादाचा विचार करतेस ना? हो, म्हणजे नाही. हो म्हणजे नाही कसं? हो म्हणजे होच. तुला काय करायचंय रे? जा बरं, जा तू खेळ जा. नचिकेत दादाकडे खेळायला जाऊ का? अजिबात नाही. तुला दुसरं कोणी नाहीये का खेळायला? एवढं चिडतेस का ताई? अगं तो दादा खूप चांगला आहे. त्याच्याबरोबर गप्पा मारायला मला खूप मजा येते. इंग्लिश पिक्चर मध्ये दाखवतात ना तसं बोलतो तो दादा. हो, पण म्हणून कोणी खूप चांगलं होत नाही. आणि तुला माहित नाहीये तो कसा आहे ते. लांब राहा त्याच्यापासून. पण का? मी सांगतेय ना म्हणून. मी तुझी ताई आहे आणि ताईचं ऐकायचं. आणि नाही ऐकलं तर? मी आप्पांना नाव सांगते. नको 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 नको. अप्पांना नको सांगूस. मैत्री करायची नाही त्याच्याशी आणि बोलायचं पण नाही. ठीक, नाही बोलणार. पण तू आता अप्पांना नाव सांगू नकोस. असा का वागला हा? आज पडला माझ्या नजरेतून. She's a nice girl. Even the cop said तिने solution काढला. I think her middle name should be Solution. आला सकाळी सकाळी माझा दिवस खराब करायला. Morning. Hey. I'm really relieved today. Everything is sorted out. There is no negativity, no bad vibes. I'm really thankful that you did everything. तुझ्या मुलं settled झाला. So thank you. Thank you so much. अगं सई, Hey, what are you अगं चल आटप लवकर. जायचंय ना तुला? हो, जायचंय ना. पण आपल्या अंगणात घाण झालीये ना, ती साफ करत होते. हे काय करतेस? दे बघू, मी पाणी घालते झाडांना. तू आवर पटकन. हा, Morning. सुप्रभात. अरे 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 अरे, झाली का रे न्याहारी? Huh? What? आजी, नको त्या लोकांशी बोलत बसू नकोस. लोकांना नसतील काम, तुला तर आहेत ना. हो आहेत आहेत. पाणी वाया जात आहे. अगं नाही, हे काय लक्ष आहे माझं. हा, काल त्या हवालदारांनी मारलं का रे खूप तुला? लागलं नाही ना? No, I'm all right. लागला नाही.
ऍक्च्युली जोक झालं काल. जोक झालं म्हणजे? आजी चल पटकन. अगं आले मी. तू नाही ऐकणार. अगं काय करतेस? अगं आप्पा बोलवत आहेत. आले आले. What is wrong with this girl? I thought everything's sorted out.